मागासवर्गीय समाज घटकामधील अनुसूचित जाती एससी प्रवर्गात जे काही वर्गीकरणचा विषय महाराष्ट्र सरकारने मांडलेला आहे, अतिशय निषेधनीय ही बाब आहे। मुळातच ज्या जातींना हजारो वर्ष समाजापासून दूर लुटलं गेलं, ज्या जातींना हजारो वर्ष अन्नधान्यापासून आणि पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं, ज्या जाती कधीही समाजात राहिल्या नाही, अशा जाती अस्पृश्य म्हणून गणल्या गेल्या आणि स्वतंत्र पूर्व भारताच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक महान नेता या जातींसाठी धावून आला। संपूर्ण मागासवर्गीय असतील, इतर मागासवर्गीय असतील, सर्वांच्या कल्याणाकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी उठाव केले आणि ज्या जाती बहिष्कृत म्हणून गणल्या गेल्या होत्या, ज्या जातींचा विटाळ व्हायचा, अशा जाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीमध्ये एससी मध्ये टाकल्या आणि आताचं सरकार हे याच जातींमध्ये उपवर्गीकरण करत आहे। म्हणजे एका विशिष्ट जातींना एवढा टक्के हिस्सा, एका विशिष्ट जातींना एवढा टक्के हिस्सा, असं उपवर्गीकरण हे निषेधनीय, निंदनीय बाब आहे। यामध्ये काय होणार, ज्या जाती आज अनुसूचित जाती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एक समूह तयार केला, त्या समूहामध्ये जाती जातीत भांडण आणि तेढ निर्माण होईल आणि भविष्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अशांततेचं वातावरण आणि दंगल अशा परिस्थितीचं वातावरण या ठिकाणी निर्माण होईल। बाबासाहेब आंबेडकरांच्या नियमानुसार आपण सर्वांनी आज गुण्या गोविंदांना आपण या ठिकाणी आणतो आहोत। जो शिकला तो पुढे गेला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो वाघिणीचं दूध पिईल तो या समाज माणसामध्ये त्याची मान ही ताट आणि उंचावल्याशिवाय राहणार नाही। आज जो शिकला तो पुढे गेला, तो सुशिक्षित झाला, तो आपल्या समाजालाही बरोबर घेऊन जातोय। जो शिकला नाही तो प्रगतीच्या वाटेवर येत नाही, त्याची प्रगती खुंटलेली आहे आणि असं असताना उपवर्गीकरणचं खूळ या सरकारनं कशाला काढलं, प्रत्येक विचार करणाऱ्या माणसापुढे पडलेला प्रश्न आहे। म्हणून माझं सरकारला निमित्तानं नम्र निवेदन आहे, अनुसूचित जातीमधल्या विविध, त्यामध्ये बौद्ध समाज असेल, महार मांग चंभार, मेहतर समाजाच्या, खाटीक समाजाचे सगळे लोक या ठिकाणी आज सुभाषजी त्रिभुवन असतील, आमचे आमदार, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे असतील, निकम सर असतील, खाजेकर दादा यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एकत्र आलेले आमचे वाघ साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, साठे साहेब आहेत। म्हणजे आम्ही हे का करतो आहोत की समाजामध्ये ते निर्माण नाही झालं पाहिजे। म्हणूनच आपण सर्वांनी या निवेदनाच्या माध्यमातून, तहसीलदार साहेबांच्या, शासकीय तुमच्या पत्रकारांच्या, सगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना सांगण्याची हीच या गोष्ट हात जोडून कळकळीची विनंती आहे की समाजात ते निर्माण करू नका। आपण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। जो पुढे जाणार आहे तो पुढे जाणारच आहे, जो शिकणार नाही त्याची प्रगती होणार नाही, जो शिकणार आहे त्याची प्रगती 100% आहे। आपण वैचारिक आणि आपण जो आपला जो वैचारिक आहे लढा, हा वैचारिक लढा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालू ठेवला पाहिजे, एवढीच या ठिकाणी कळकळीची विनंती करतो। आणि जाती जाती तेढ निर्माण होऊ नये म्हणून सरकारला विनंती करतो की उपवर्गीकरणाचा नाच